शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतकरी बांधवांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे आणि यामध्ये तुमच्यासाठी खुशखबर आहे. ते म्हणजे गुड न्यूज आहे एक मोठी. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये कधी जमा होणार आणि तुम्हाला मोठी खुशखबर काय आहे हे देखील मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये कधी जमा होणार, 9वा हप्ता नेमका कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे तुमच्या खात्यामध्ये नेमके कोणत्या तारखेपासून येण्याची शक्यता आहे. म्हणजेच एकंदरीत काय, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी येणार, तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता नमो शेतकरी योजनेअंतर्गत कधी जमा होणार. तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत अगदी सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पैसे कधी येणार याबाबतची सर्वात महत्त्वाची माहिती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आता सांगतो मी की तुम्हाला मी हे सांगणार नाही की आज पैसे येणार, आज 2 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, उद्या 3 वाजेपर्यंत पैसे येणार, किंवा रात्री 10ला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, रात्री 2ला तुमचा मोबाईल वाजणार आणि त्याच्यावरती पैसे जमा झालेले दिसणार. असल्या फालतू अफवा मी पसरवणार नाही, मी सांगणार नाही. मी तुम्हाला जे अधिकृत वेबसाईटवरती, कृषी विभागाच्या वेबसाईटवरती जे आहे, जे सरकारी माध्यमांमध्ये जे सध्या उपलब्ध माहिती आहे, त्या माहितीच्या आधारावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तेच माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवत असाल की मी असं काय तर सांगाल की आज दुपारी 2 वाजेपर्यंत पैसे जमा होणार, तर मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ आता सोडून जाऊ शकता. कारण मी असलं काय सांगणार नाही. जे लोक असं सांगतात त्यांचं तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता. आणि जर 2 वाजता त्यांनी सांगितल्या तारखेप्रमाणे जर 2 वाजता आज पैसे आले खात्यामध्ये, तर मित्रांनो मी कंटेंट क्रिएशन सोडून देतो. कारण मित्रांनो असलं फालतूपणा, फक्त अफवा पसरवणं, शेतकऱ्यांना आशेवर ठेवणं हे चालू आहे सध्या. आणि स्वतः फक्त ते लोक पैसे छापतात, व्ह्यूज छापतात. तर मित्रांनो आपल्याला तसं काय करायचं नाही. आपण जे अधिकृत माहिती आहे, वेबसाईटवरती जे उपलब्ध माहिती आहे तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे. मला काय अफवा पसरवायची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला खरी माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा प्रत्येक हप्ता साधारणपणे 2000 रुपये इतका असतो. म्हणजे 2000 रुपयाचा हप्ता असतो. आता मध्ये ते वाढायची शक्यता मानली गेली होती, म्हणजे वाढवू देखील शकतो हप्ता, असं देखील चालू आहे. आणि आता शेतकऱ्यांना पुढील म्हणजे 9व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. म्हणजे शेतकरी 9व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि ह्यावेळेस हप्ता 2000 रुपयाचा येणार आहे. तर यापूर्वीचा 8वा हप्ता मार्च 2024 वितरित करण्यात आला होता. म्हणजे काय, तर या आधीचा 8वा हप्ता जो आहे तो मार्चमध्ये वितरित करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मार्चमध्ये पाठवले गेले होते. त्यामुळे पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. म्हणजे 9व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे बियाणे, खते, औषधे, मजुरी, इतर शेतीच्या खर्चासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. म्हणजे सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर शेतीच्या खर्चांसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे 9वा हप्ता लवकरात लवकर मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट मित्रांनो 22 ऑगस्टची. आता महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. 22 ऑगस्ट 2024 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार 9व्या हप्त्याची निश्चित जमा तारीख महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली नाही. म्हणजे आज 23 तारीख आहे, पण 22 ऑगस्टच्या तारखेनुसार, म्हणजे कालच्या दिवसानुसार उपलब्ध माहितीनुसार, अधिकृत माहितीनुसार 22 ऑगस्टपर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार 9वा हप्ता नेमका कधी जमा होणार ह्याची अधिकृत फिक्स तारीख जमा झालेली म्हणजे सांगितलेली नाही. फिक्स तारीख सरकारने कोणतीही तारीख सांगितलेली नाही फक्त. आणि दरवेळेस सरकार जास्त करून तारीख सांगत नाही. त्यामुळे आपण एक तारीख सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी, त्यामुळे काळजी करू नका. म्हणजे सोशल मीडियावरती, व्हॉट्सअप किंवा यूट्यूबवर वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात असल्या तरी त्या तारखांना अधिकृत तारीख समजू नका. म्हणजे अजून सरकारने जर तारीख कोणती सांगितली नाही पैसे जमा कधी होणार, तर सोशल मीडियावरती, यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर जे तारीख फिरत आहे की आज रात्री पैसे येणार, आज दुपारी 2ला 3ला पैसे येणार, ह्या अशा फालतू गोष्टीवरती, अफवांवरती विश्वास ठेवू नका. कारण जर सरकार पैसे द्यायची तारीख सांगत नाही तोपर्यंत आपण तारीख फिक्स मानू शकत नाही. कोणीच तारीख सांगू शकत नाही पैसे कधी येणार. आता 18 ऑगस्ट रोजी 9व्या हप्त्याबाबत सरकारने स्पष्ट तारीख जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली होती. यावरून सध्या शेतकऱ्यांमध्ये हप्त्याबाबत किती उत्सुकता आहे हे लक्षात येते. म्हणजे 18 ऑगस्ट रोजी 9व्या हप्त्याबाबत सरकारने स्पष्ट तारीख जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु यावरून सध्या शेतकऱ्यांमध्ये हप्त्याबाबत किती उत्सुकता आहे, किती लोक वाट बघत आहेत हप्त्याची हे दिसून येतं मित्रांनो. म्हणून शेतकरी बांधवांनो, आजच 2000 रुपये खात्यामध्ये आले, अमुक तारखेला पैसे नक्की येणार अशा बातम्या पाहिल्यावर लगेच विश्वास ठेवू नका. म्हणजे पैसे आज पैसे येणार, आजच पैसे 2000 रुपये खात्यामध्ये जमा होणार असल्या फालतू गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आणि अधिकृत शासन निर्णय किंवा कृषी विभागाकडून माहिती आल्यानंतरच
तारीख निश्चित मानली पाहिजे. तर मित्रांनो, कोणाला 2,000 रुपये येणार? तर ज्या शेतकऱ्यांची या योजनेसाठी पात्रता कायम आहे आणि ज्यांची आवश्यक प्रक्रिया पूर्ण आहे अशा पात्र लाभार्थ्यांना हप्ता DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने बँक खात्यामध्ये मिळतो. त्यामुळे तुमचे कागदपत्रे, आधारशी संबंधित माहिती आणि बँक खाते यामध्ये कोणतीही अडचण नसणे महत्त्वाचे आहे. विशेषतः तुमचा लाभ यापूर्वी येत असेल तर पुढील हप्त्यासाठीही तुमची पात्रता आणि नोंदी व्यवस्थित आहेत का हे तपासणे फायदेशीर ठरेल. मित्रांनो, महाराष्ट्र कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची माहिती उपलब्ध आहे. तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि एक महत्त्वाची सूचना, शेतकरी बांधवांनो, फक्त पैसे मिळण्याची वाट पाहण्यापेक्षा तुमच्या बाजूने आवश्यक गोष्टी व्यवस्थित आहेत का हे तपासा. तुमचे बँक खाते सक्रिय आहे का, आधारशी संबंधित बँक माहिती योग्य आहे का, DBTसाठी खाते योग्य आहे का, योजनेतील तुमची पात्रता कायम आहे का आणि तुमच्या लाभांमध्ये यापूर्वी काही अडचण आली होती का, हे सर्व तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण सरकारकडून निधी वितरण झाल्यानंतरही काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक किंवा पात्रतेशी संबंधित कारणामुळे पैसे उशिरा येऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, आज 23 ऑगस्ट आहे आणि 2026 पर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत नव्या हप्त्याची अधिकृत निश्चित तारीख सरकारकडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला कोणतीही अंदाजी तारीख सांगून चुकीची माहिती देणार नाही. सध्या अधिकृत तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. सरकारकडून नव्या हप्त्याची निधी वितरणाचा अधिकृत निर्णय आणि तारीख जाहीर झाल्यानंतरच 2,000 रुपये खात्यामध्ये नेमके कधी जमा होणार हे निश्चितपणे सांगता येईल. म्हणून सध्या एवढे नक्की समजा की नवा हप्ता 2,000 रुपयाचा आहे, पण आजच्या तारखेपर्यंत त्याची निश्चित अधिकृत जमा तारीख जाहीर झालेली नाही आणि सरकारकडून तारीख जाहीर होताच त्याची अपडेट सर्वात आधी आपल्या चॅनलवरती जाणून घ्या. त्यासाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या अनेक शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.